Put your hands together. Good afternoon, all of you. सन्माननीय मंचावर उपस्थित कन्या विद्यालय प्रवरनगरचे मुख्याध्यापिका गारे मॅडम व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळेतून आलेले क्रीडा मार्गदर्शक, आज या सर्वांचं मी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वागत करतो आणि आपल्याला सर्वप्रथम राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देतो. आज आमचं सौभाग्य आहे गौतम पब्लिक स्कूलचं की या विद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हास्तरीय नेहरू हॉकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे प्रख्यात अनेक वर्षापासून जे आपल्या शाळेमध्ये आपल्या स्कूलमध्ये हॉकीची सेवा करतायत आणि ते आपले संघ घेऊन इथे उपस्थित झाले, याबद्दल मी सर्वप्रथम आमचे संस्थेचे आदरणीय चेअरमन श्री अशोकरावजी काळे साहेब, संस्थेचे विश्वस्त आणि कोपरगाव तालुक्याचे लाडके आमदार श्री आशुतोषजी काळे, संस्थेच्या सचिव सौ चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य, गौतम पब्लिक स्कूल परिवार या सर्वांचे तर्फे तुमचं स्वागत करतो. आज राष्ट्रीय क्रीडा दिन. गेल्या 8 दिवसापासून आपण पावसामुळे स्पर्धेपासून थोडे दूर राहिलो आहोत, खेळापासून थोडे दूर राहिलो आहोत, परंतु आज निसर्गाने थोडी उघडीप दिलेली आहे. तर तेव्हा निसर्गाचे सुद्धा आपण आज आभार मानले पाहिजे किंवा कारण त्यांनी आपल्याला इतका चांगला मौसम खेळासाठी तयार करून दिलेला आहे. तर आता चव्हाण सरांनी सांगितलं का थोड्या जुन्या आठवणी थोडं सांगा. आसिफ सरांचा सुद्धा आभार मानले पाहिजे, कारण आसिफ सरांनी खरोखर आम्हाला त्यांच्या बालपणामध्ये त्यांच्या कॉलेजच्या लाईफमध्ये आम्हाला खेळताना बघितलेलं आहे. होतो आम्ही चांगल्या प्रकारचे हॉकी खेळत होतो आणि म्हणून बोललं पाहिजे, कारण आज राष्ट्रीय दिनानिमित्त आपण ध्यानचंद यांची 119वी जयंती साजरी करतोय. तर मित्रांनो, माझा जन्म हॉकीमध्ये याच ग्राउंडवर झाला. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी हॉकीचे जे धडे घेतले त्या ग्राउंडवर तुम्ही आज बसले आहात. ह्या ग्राउंडवर मी वयाच्या 15 वर्षापासून धडे घ्यायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये गेल्यानंतर चांगली हॉकी खेळायचो. स्कूल मध्ये नॅशनल लेवलपर्यंत आम्ही गेलो होतो. कॉलेजमध्ये गेल्यानंतर ऑल इंडिया युनिव्हर्सिटीपर्यंत खेळण्याचा मान मिळाला आणि झाशीमध्ये 1983 मध्ये ज्यावेळेस स्पर्धा होत्या त्यावेळेस बाबा खान, त्यांना इक्बाल सर आपण म्हणतो, राव शिक्षक होते बरेच दिवस, ते त्या टीमचे सदस्य होते. आपल्या शाळेचे नाना नवले, अशोक पाटील हे विद्यार्थी देखील त्या संघामध्ये होते. आणि आम्ही झाशीमध्ये खेळत असताना नगर जिल्ह्याचा फार मोठा सिंहाचा वाटा त्या टीममध्ये होता आणि हे खेळत असताना मॅच चालू होती. फार समोरचा संघ बी फार चांगला होता आणि हाफ टाइम म्हणजे खेळायला सुरुवात झाली आणि 10-5 मिनिटांनी जानकी ध्यानचंद यांचं आगमन स्टेडियममध्ये झालं आणि त्या बसल्या. गेम फार चांगला होता आणि त्यावेळेस ॲस्ट्रोटर्फ नव्हतं, असं चढ ग्राउंड होतं. चढ ग्राउंडवर आम्ही खेळत होतो आणि थोडी त्यावेळेची हॉकी थोडी क्लासिकल होती. ट्रिपलिंग, ते पासिंग, थ्रू पास, ते स्पीड, ऑफ साईडचा रूल असायचा. रूल फार कडक होते. रूल आजच्या प्रमाणे नव्हते. आजच्यासारखे रूल असते आमच्यासारखे जर असं खेळाडूचा जर विचार केला तर. आणि मग अशामध्ये खेळ चालू असताना त्यांना तो खेळ आवडला आणि त्यांनी संयोजकाला विनंती केली तर मला या संघाला भेटायचं आहे. आणि या संघामध्ये तो त्यावेळेस मला उभे केस राहायचे म्हणून मला मेंढा म्हणून होती. आवाज राहायचा मेंढा मेंढे को पकडो. त्याची झांसी कच्ची टीम होती, मध्य प्रदेशची टीम होती.
आणि मग त्या आल्या जवळ कौतुक करत होत्या. आणि माझ्याजवळ आल्यानंतर आमचे कोच होते देवेंद्र सिंग नेगी, जे प्रवरा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी होते. आज ते हयात नाही आहेत, परंतु ते प्रवरा पब्लिक स्कूलचे फार नावाजलेले कॅप्टन आणि चांगले खेळाडू होऊन गेलेले आहेत. तर त्यांनी इंट्रोड्यूस केलं आणि ते म्हणून जो मेंढा है तो ये बोले हो हमारे नो. मग ते आम्हाला म्हणलं बहुत अच्छे खेलते तुम, मैं तुम्हारा खेल देखे बहुत खुश हो गई, वो भी रहते तो तुम्हारा खेल देखे बहुत खुश होते. आणि हे ऐकलेले आमचे जे बाबा खान होते ते होते, आम्ही एका लाईनमध्ये होतो, अशोक पाटील होते. आणि ह्या सगळ्या भाग्याच्या गोष्टी राहतात मित्रांनो. हे करण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. आता आमचं संपलेलं आहे. काल मी बोलताना अकबर जे आजचे टुर्नामेंटचे रेफरी आहे, हॉकी कोच मिस्टर पठारे यांना काल मी थोडी माहिती देत होतो की आयुष्यामध्ये जगताना कसं जगलं पाहिजे. आता त्याच गोष्टीवर प्रकाश टाकत बसणं म्हणजे पीटी ग्राउंड सेम बुशेस असं होऊन जातं. त्या गोष्टी फार उजाळा देत बसत त्याला मजा नसते. परंतु त्या पर्टिक्युलर दिवशी त्या दिवशी त्याची आठवण झालीच पाहिजे. आणि ती आठवण याच्यासाठी तर तुमचे सारखे जे चिमुकले असतात, जे अपकमिंग खेळाडू असतात, जे मार्गदर्शक असतात, त्यांना सुद्धा आपल्याकडून काही बोध घेता आला तर चांगलंच होतं. तर तुम्हाला एकच सांगतो, 2 दिवसापूर्वी मी आणि दानिश इम्रान खान यांची पाकिस्तानचे क्रिकेटचे कॅप्टन इम्रान खान यांची एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. इम्रान खान इज वन ऑफ द सक्सेसफुल कॅप्टन इन द क्रिकेट हिस्ट्री. भरपूर कॅप्टन होऊन गेले पण सगळेच सक्सेस झाले नाही. परंतु ही वॉज व्हेरी सक्सेसफुल बिकॉज त्यांनी सांगितलं की कोणत्याही क्षेत्रामध्ये आणि त्यातल्या त्या स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये एक टार्गेट सेट करायचं असतं. अँड यू कॅनॉट गो डाऊन टू द यू कॅनॉट गो डाऊन बिलो द टार्गेट. ते एकदा टार्गेट सेट केल्यानंतर ते टार्गेट अचीव्ह करण्यासाठीच परिश्रम करावे लागतात. त्यावेळेचे टॉप टीम्स होतात वेस्ट इंडिज वगैरे, त्या टीममध्ये जाण्याच्या अगोदरच पाकिस्तानचे खेळाडू घाबरलेले असायचे. त्यांचे बाउन्सर बॉल कसे खेळायचे काय, म्हणजे त्या लहान पोरांसारखं त्यांना युरोपियनमधून बसून तर ते जाऊन तर सांगावं लागायचं. तरी त्यांनी एक टार्गेट सेट केला होता का आपल्याला ह्या विश्वातली वर्ल्डमधले टॉपची टीम बनायची आहे. आणि त्यांनी त्या पद्धतीनं त्या टीमला बूस्ट करत राहिलं, पाकिस्तानला बूस्ट करत राहिलं, पाकिस्तान स्पोर्ट्सला ते बूस्ट करत राहिले. आणि वन डे पाकिस्तान टीम ऑल्सो वन द वर्ल्ड कप. तर म्हणून तुम्हाला सांगतो, अधिकाऱ्याने सगळ्या जे मार्गदर्शक प्रशिक्षक बसले त्यांना मी सांगतो की आयुष्यामध्ये एक टार्गेट सेट करायचं आहे, बिलो टार्गेट ठेवू नका. आणि ट्रॅडिशनल लाईफ जगण्यात हल्ली मजा राहिलेली नाही आहे. ठीक आहे, आपण हारू जिंकू तो खेळाचा भाग आहे, परंतु आपण केलेला टार्गेट जो सेट केलेला टार्गेट आहे ते अचीव करण्यासाठी जे आपण प्रयत्न केले ते योग्य होते का नाही याची जे जाणीव आपल्याला झाली आणि ते जर पटलं तर वी आर सक्सेसफुल. म्हणून मित्रांनो, आता तुम्हाला खूप काही करायचं आयुष्यामध्ये. ऑलवेज सेट अँड टार्गेट, सेट द टार्गेट अँड टार्गेट द टार्गेट, यू विल बी व्हेरी सक्सेसफुल इन युअर लाईफ. एवढंच सांगतो. आणि आज प्रमुख पाहुणे म्हणून माझा ज्या या अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा प्रेक्षका सभेत जो माझा छोटेखानी सत्कार झाला, मला जो मान सन्मान मिळाला, त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुमचा आभारी आहे. आम्ही आमच्या संस्थेच्या सचिव जो चैतन्यताई यांचाही आभारी आहे, कारण मी त्यांना काल विनंती केली होती की ह्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा, परंतु त्यांनी मला हक्कानं सांगितलं की हे कार्यक्रम तुमच्यासाठी आहेत, हे तुम्हीच कार्यक्रम केले पाहिजे. आमच्या सुद्धा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहेत. त्यांनी सुद्धा आपल्याला या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या निमित्तानं मी आज या क्षणी जिल्हास्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि सांगतो जय हिंद. धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या या क्रीडा यातनं आणि या स्पर्धेतनं आपण शिकायचं आहे आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आणि आजचा राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा होईल असं मला वाटतं. या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थितांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनासोबतच आपण जवाहरलाल नेहरू
जिल्हा हॉकी स्पर्धा देखील या ठिकाणी पार पाडतो आहोत आणि या हॉकी स्पर्धेचं देखील उद्घाटन आदरणीय प्राचार्य सरांनी या ठिकाणी त्यांच्या अनाउन्समेंट केलेलं आहे. आणि या ठिकाणी मुद्दाम एक गोष्टीची नोंद तुमच्या समोर ठेवू इच्छितो, ती म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठी खुशखबरी आनंदाची बातमी येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना अनुभवास मिळणार आहे. फक्त गौतम पब्लिक स्कूलचेच खेळाडू नव्हे तर संपूर्ण जिल्हा आणि राज्यभरातील खेळाडू हे क्रीडांगण राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्याचं एक महत्वाचं ठिकाण आहे. आणि म्हणून हे क्रीडांगण येणाऱ्या काही काळात लवकरात लवकरच सँड टर्फ योजित असं होणार आहे. आणि म्हणून लवकरात लवकर या क्रीडांगणावर आपल्याला सँड टर्फची देखील मजा लुटता येणार आहे आणि त्याचा देखील आनंद आपल्या खेळामध्ये घेता येणार आहे. म्हणून सर्वांनी आदरणीय प्राचार्य सर आणि आमच्या संपूर्ण कर्मवीर आमचे अध्यक्ष माननीय माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब, आमचे ट्रस्टी सन्माननीय आमदार अशोकदादा काळे, तसेच आमच्या सचिव आदरणीय सौ चैतालीताई काळे यांना जोरदार टाळ्या वाजून धन्यवाद द्यायचे आहे. कारण त्यांच्या प्रयत्नातून, त्यांच्या संकल्पनेतून हे क्रीडांगण ज्यावर तुम्ही स्थानापन्न झालेला आहात हे लवकरच सँड टर्फने सुशोभित असं होणार आहे आणि त्यावर आपण आपल्या खेळाचं प्रदर्शन करू शकणार आहोत. त्याबद्दल मी आपल्या सर्व क्रीडापटू आणि विद्यार्थ्यांच्या वतीने या सन्माननीय मान्यवरांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर मी प्राचार्य सरांना विनंती करतो, जवाहरलाल नेहरू जिल्हा हॉकी स्पर्धेचं उद्घाटन आपण या ठिकाणी करणार आहोत. श्रीफळ अर्पण करून आजच्या या स्पर्धेस आपण शुभारंभ करणार आहोत. त्यासाठी 2 संघ देखील आपण उभे करत नाही, सगळेच अरे मॅडम, सन्मान्य आसिफ सर, सर्व प्रशिक्षक, रेफरीज, मार्गदर्शक, विनंती आहे कृपया आपण समोर येऊन आजच्या जवाहरलाल नेहरू जिल्हा हॉकी स्पर्धेचं उद्घाटन पार पाडूया. ऑल ऑफ यू पुट युअर हँड्स टू. या गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी ग्राउंड नेहमीच या क्रीडा विश्वासाठी एक मार्गदर्शक भूमिका निभावत आलेला आहे. आणि ती भूमिका निभावत असताना या क्रीडापटूंचं कसब अतिशय खिलाडू वृत्तीने या मैदानावर नेहमी आपण अनुभवतो, त्याचा आस्वाद आपण घेतो. आणि त्या निमित्ताने उपस्थित पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, त्यांच्या प्रशिक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गाडी मॅडम, आपणास विनंती आपण श्रीफळ अर्पण करावं. धन्यवाद. आणि अशा रीतीने आजच्या जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी सन्माननीय मुरशेख सर अतिशय रम्य आणि खेळासाठी पोषक असणारं वातावरण आज आपल्या या गौतम पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर ऑल दी स्टुडंट्स